मूर्तिकारासमोर 2 दगड असतात. त्यातील पहिल्या दगडाला ते हातामध्ये घेतात आणि त्या दगडावर फटके मारायला सुरुवात करतात. फटक्यावर फटके आणि फटक्यावर फटके त्या दगडाला मारतात. आणि त्याच वेळेस तेथे एक आवाज येतो. आवाज असतो रडण्याचा, आवाज असतो हुंदक्यांचा. मूर्तिकार आजूबाजूला बघतात. आवाज कोठून येतोय कळत नाही आणि त्याच वेळेस त्यांना समजतं की आवाज त्या समोरच्या दगडातून येतोय. मूर्तिकार त्या दगडाला जवळ घेतात आणि त्याच्याशी बोलतात, का रे बेटा, तुला सहन होत नाही का? त्यावेळेस तो दगड बोलतो, सर मला माफ करा, सर मला माफ करा, मला सहन होत नाही. मूर्तिकार बोलतात, अरे तुला फटके सहन करावे लागतील. तुझ्यामध्ये जो ईश्वर आहे, तुझ्यातील ईश्वराला मला बाहेर काढायचं आहे. तो दगड बोलतो, सर प्लीज मला माफ करा, मला सहन होत नाही. त्यावेळेस मूर्तिकार म्हणतात, ठीक आहे, तुला सहन होत नाही तर बाजूला त्याला ठेवून देतात. दुसऱ्या दगडाला हातामध्ये घेतात आणि फटके मारायला सुरुवात करतात आणि फटक्यावर फटके मारतात. आणि त्याच ठिकाणी तेथे एक आवाज येतो. आवाज असतो हुंदक्यांचा, आवाज असतो सहन करण्याचा, आवाज असतो रडण्याचा आवाज येतो, हुंदक्यांचा आवाज येतो. मात्र त्याचसोबत सहन करण्याचा आवाज देखील येत असतो. मूर्तिकार त्या दगडाला बोलतात, शाब्बास रे पठ्या, तू सहन करतोस ना? मला पूर्ण खात्री आहे तुझ्यामध्ये ईश्वर आहे. तुझ्यातील ईश्वराला नक्कीच बाहेर काढण्यासाठी मला देखील मदत होईल. आणि मूर्तिकार फटक्यावर फटके देतात. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत अनेक महापुरुषांनी, अनेक यशस्वी लोकांनी अपयशाचे फटके सहन केले, अपमानाचे फटके सहन केले, त्याच पद्धतीने हा दगड फटके सहन करतो. आणि थोड्याच वेळाने मूर्तिकार त्या दगडातून एका सुंदर अशा ईश्वराला, देवाच्या मूर्तीला बाहेर काढतात, तयार करतात. आणि त्या मूर्तीला, ईश्वराच्या मूर्तीला मूर्तिकार एका झाडाच्या बाजूला ठेवून देतात आणि निघून जातात. 4-5 वर्षानंतर मूर्तिकार त्याच रस्त्याने जात असतात तर बघतात तर काय आश्चर्य कशाचं? अरे एवढं मोठं मंदिर कशाचं आहे? 5 वर्षापूर्वी इथे मंदिर नव्हतं, काहीच नव्हतं, झाडे जंगल होते. आज एवढं मोठं मंदिर कशाचं आहे हा प्रश्न त्यांना पडतो. आणि मूर्तिकार त्या मंदिराच्या दिशेने जातात, मंदिरामध्ये जातात, मूर्तीचे दर्शन घेऊया हा विचार करतात. आणि बघतात तर काय, ज्यावेळेस ते दर्शन घेतात आणि त्याच वेळेस त्यांना लक्षात येतं आणि ती मूर्ती दुसरी तिसरी कोणती नसून त्यांनी स्वतः तयार केलेली ती मूर्ती असते. मूर्तिकारांना खूप आनंद होतो. ज्या दगडापासून मी मूर्ती बनवली त्या मूर्तीची आज पूजा होत आहे. मूर्तिकार देखील पाया पडतात आणि त्याच वेळेस त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत असतात. मूर्तिकार मंदिरातून बाहेर येतात, पायऱ्यावरून खाली उतरत असतात. आणि खाली उतरत असताना त्याच वेळेस तेथे एक आवाज येतो. आवाज असतो रडण्याचा, आवाज असतो हुंदक्यांचा. मूर्तिकारांना हा आवाज कधीतरी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. मूर्तिकार आजूबाजूला बघतात, आवाज कुठून येतोय कळत नाही. आणि त्याच वेळेस त्यांना लक्षात येतं की आवाज त्यांच्या पायाखालून येतोय. मूर्तिकार पाया बाजूला सारतात आणि पायाखालील चिखल पाचोळा काढतात आणि चिखलातून एक दगड बाहेर काढतात. आणि मूर्तिकारांना लक्षात येतं की तो पहिला दगड असतो. त्यावेळेस सुद्धा तो फटके देत असताना रडायचा, हुंदके द्यायचा आणि वाचवा म्हणायचा. आणि आज देखील अशाच पद्धतीने तो ओरडत आहे, मला वाचवा. आणि रडण्याचा आवाज, हुंदक्यांचा आवाज. मूर्तिकार त्याच्यावरील चिखल पुसतात, त्याला बोलतात, अरे मित्रा, तू तोच दगड आहेस का? त्यावेळेस तू रडायचास, आज देखील तू रडतोस. तो दगड बोलतो, हो सर, मी तोच दगड आहे. त्यावेळेस मी तुमचं ऐकलं नाही, तुमचे फटके सहन केले नाही, म्हणून आज माझी अशी अवस्था आहे. माझ्यावर नारळ फोडतात, माझ्यावर चिखल फेकतात, माझ्यावर पाचोळा टाकतात. सर मला प्लीज वाचवा, मला घेऊन चला, मी तुमचे फटके सहन करायला तयार आहे. आणि मूर्तिकार त्या दगडाला परत घेऊन जातात आणि परत फटके देतात. आणि त्यानंतर त्या दगडातून देखील एक सुंदर मूर्ती बनवतात. तात्पर्य काय की ज्यावेळेस त्या पहिल्या दगडाने सहन केलं, त्याची मूर्ती झाली, त्याची पूजा झाली. अशाच पद्धतीने अनेक महापुरुषांनी, अनेक यशस्वी लोकांनी अपयशाचे आणि अपमानाचे फटके सहन केले. त्यानंतर त्यांना यश आणि मान मिळाला. ज्यावेळेस आपण मोठ्याने ओरडणार, अपयश 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 यश 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 यश, अपमान 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 मान 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 मान. सुरुवातीला अपयश असतं, नंतर यश असतं. सुरुवातीला अपमान असतं, नंतर मान असतं, नंतर सन्मान असतं. थँक्यू, धन्यवाद.